साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली आहे अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात भाग 7. क्षितिज आणि विल्यम दोघंही वाड्याबाहेर पोहोचले. कार पार्क करून क्षितिज उतरलाच असेल आणि त्यात आतमध्ये गात असलेल्या मुलींचे गाण्याचे आवाज कानावर पडले. गाण्याचा आवाज पडताच त्याने कारमधून उतरलेल्या विल्यमकडं साशंकपणे पाहिलं. हे काय? त्याच्या चेहऱ्यावर तरी हेच विचारणारे भाव होते. विल्यमला तरी काय माहिती असणार होतं? त्याने माहीत नसल्याचं दाखवत खांदे उडवत मान नकारार्थी हरवली. दोघंही आत जायला निघाले तर फेर धरून नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या मुली दृष्टीस पडल्या. दरवाजातून आत आलेल्या त्या दोघांवर अवनी आणि तिच्या मैत्रिणींची दृष्टी पडलीच. आणि तिच्या मैत्रिणी इतक्या हँडसम शहरातून आलेल्या क्षितिजला आणि विल्यमलाही पाहून हरकून गेल्या होत्या. ते दोघं मात्र एकदम एवढ्या मुलींना बघून त्यांना वळसा घालून दोघंही आपल्या रूममध्ये निघून आले. हे रे काय होतं? दार लावून आत येताच क्षितिजने विल्यमला प्रश्न केला. मला कसं माहीत असेल सर? मी तर पहिल्यांदा पाहतोय. यार, बट आता हे कधी संपेल? मला जाम भूक लागली यार. बघ, म्हणून हवं होतं हॉटेल. आता आपल्याला हवं तेव्हा त्यांना सांगू शकतोय का आपण? पण डॅडना कोण समजावणार? बघू आता थोडा वेळ वाट. आता काय करू शकतो? नाहीतर मी एक काम करतो, मी बघतो तुमच्यासाठी कॉफी वगैरे आणता येते का? असं करता येईल? अरे हो, प्लीज बघ ना. तो शिवराम का कोण होता ना, तो थांबणार होता ना आपल्या मदतीला? बरं बघ जाऊन कुठे तो. त्याला सांग ॲटलिस्ट गरमागरम कॉफी दे. माझं नाक खूप चोंतय यार, सर्दी होणार असं वाटतंय. हो, आलोच, म्हणत विल्यम शिवरामला पाहायला गेला. आणि तो जाताच काहीच क्षणात क्षितिजला आर्यशचा फोन येऊ लागला. क्षणभर उचलू का नको करत त्याने अखेर आर्यशचा फोन उचलला. तसंही मनात नसतानाही तो त्याचा फोन असा टाळू शकलाच नसता. हॅलो आर्यश, बोल. काय म्हणतोयस? काय म्हणतंय ऑफिस? सगळं छान चालू आहे. बट तू रागावलंयस का माझ्यावर ब्रो? तिथं गेल्यापासून मला एक फोन नाही केलाय. अरे असं काही नाहीये, मी बिझी झालो इकडे आल्यापासून. हे बघ, जस्ट आत्ताच आलोय फॅक्टरीमधून. नक्की ना? मला गिल्ट वाटतंय यार की माझ्यामुळे तुला तिकडं जावं लागलं. असं काही नाहीये. तसंही डॅडचा शब्द मोडू शकतोय का आपण? फक्त यार इथे अजून काहीच झालं नाहीये. मशीन्सही अजून बसायच्या आहेत. असो, डॅडनीही काहीतरी विचार करून असं काही ठरवलं असेल आणि मला थोडा वेळ लागतोय यार इथं ॲडजस्ट व्हायला. हो, साहजिक आहे ना ब्रो. डोंट वरी. अँड वन्स अगेन सॉरी. अगेन सॉरी? आर्यश, व्हॉट इज दिस यार? हो, बिकॉज कुठेतरी मीच कारणीभूत आहे याला. अँड इट इज द ट्रूथ. तुला आता मार खायचा आहे का आर्यश? या, यू ऑलवेज वेलकम ब्रो. आय विल लव्ह इट. तो हसत म्हणाला. तू सुधारणार नाहीस ना? क्षितिजलाही त्याच्या या बोलण्याने हसू फुटलं. हो, एनिवे या सॅटर्डेला मी येईन तुला भेटायला. पण हो, तिकडं आहेस म्हणून मला विसरणार नाहीयेस हा ब्रो? ऑफकोर्स आर्यश, इज इट पॉसिबल? मी करत जाईन तुला कॉल. तू नको ते मनात आणू नकोस. आय एम हॅपी हिअर, ओके? असं सांगताना तो आनंद मात्र त्याला जाणवत नव्हता. पण आर्यशलाही त्याला दुखवायला कधीच आवडत नव्हतं. ओके ब्रो, आर्यश म्हणत होता. तो सवयीप्रमाणे बोलतच खिडकीजवळ आला होता, जिथून त्या फेर धरून नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या मुली दिसत होत्या. तसे त्यांचे ते आवाज आणखीनच मोठ्याने येऊ लागले. बाय दी वे, आता कुठे आहेस तू ब्रो? आणि हा कसला आवाज येतोय? आर्यशने हसत विचारलं. काय माहीत, काहीतरी प्रोग्राम चालू आहे खाली. लीव इट. बट नाव व्हॉट? मग आवडतंय ना तुला? आता डॅडनी मोठी जबाबदारी सोपवली आहे ते. हो ब्रो, आय एम सो हॅपी. मला सगळं शिकायला मिळतंय अगदी बारकाईने. तसं तर घरात कधीच कोणी मला जाणवून नाही दिलं की मी तुमच्या घरातला नाही आहे.
जान्हवी मॉम, डॅड, ग्रॅनी, ग्रँडपा सगळेच प्रेमाने वागतात माझ्यासोबत. आय एम सो लकी टू हॅव यू ऑल. गुड देन, ऑल द बेस्ट. चल मग ठेवू का मी आता? आज खूप थकलोय यार. मी करेन निवांत तुला फोन. ओके ओके, बाय ब्रो, टेक केअर. या, टेक केअर यू टू. क्षितिजने म्हणताच आर्यशने फोन कॉल कट केला. क्षितिजला कपडे बदलायचे होते, त्याआधी फ्रेश व्हायचं होतं, पण त्यासाठी पुन्हा खाली जावं लागणार हे आठवलं तसं त्याचा हात वैतागून केसात गेला. अरे यार, शिट. त्यात त्या इतक्या मुली खाली होत्या. मग तर त्याने खाली जायचं टाळलं आणि आपले कपडे चेंज करू लागला. कपडे चेंज करून होताच सरळ बेडवर येऊन आडवा पडला. सर्दी होणार असल्याची जाणीव होत होती आणि जडावलेले डोळे मिटू लागले होते. आणि विल्यम जाऊन जवळपास 15 मिनिटं झालेली, पण तो अजून माघारी परतला नव्हता. खाली गाणाऱ्या मुलींचा आवाज आता कमी झाल्यासारखा वाटत होता पाहून तो विल्यमला पाहायला उठला आणि बाहेर येऊन खालच्या चौकात विल्यम कुठे दिसतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करणार तर एकमेकांत कुजबूज करणाऱ्या मुलींना नेमकाच तो बाहेर आलेला दिसला. तसं त्यांनी एकदम बोलणं थांबवलं आणि आपापले चेहरे लपवत एकमेकांत हसू लागल्या. क्षितिजला मात्र हे अजिबात आवडलं नव्हतं, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो विल्यम दिसतो का हेच पाहत होता. हा कोण आहे? काय ग, घरी पाहुणे आलेत होय? बोलली नाहीस? अवनीच्या कानाजवळ तिच्या मैत्रिणींचं कुजबुजत एकावर एक प्रश्न सुरू झालेले. हो, ते सोडा ना, नंतर सांगते. आधी खिरापत ओळखा बघू, ती बरेच विषय बदलत म्हणाली. तसे एक जणी तिला खिरापतीचे नाव सांगू लागल्या, पण ओळखता मात्र कोणालाच येत नव्हतं. अखेर खिरापत कोणाला ओळखताच आली नव्हती. आम्हाला कोणाला ओळखता नाही आलंय. अवनी, तूच सांग बाई, सखी म्हणाली. बरं ठीक आहे, मी सांगते. ह्यात आहेत सारणाच्या करंज्या. ओ होय का? अगं मग वाटतेस का आता? तुझ्या हातच्या करंज्या अगदी मस्त असतात ग. धीर नाही धरवते, मिठीला हसत म्हणाली. हो, वाटते. मंजिरी, हे घे, वाट सर्वांना. मी बघते स्वयंपाकघरात जाऊन. त्यांना काही हवंय का पाहावं लागेल. म्हणत करंजांचा डबा मंजिरीकडे देऊन ती जायला निघणार तर सखीने तिला हात धरून थांबवलं. थांब ना अवनी, आधी सांग, कोण आहे ग तो चिकना मुलगा? पहिल्यांदा पाहते इथं, ती तिच्या कानात हळूच विचारत होती. सांगितलं ना, पाहुणे आहेत. सोड ना, मला पुन्हा वेळ होईल. आता मला स्वयंपाकाला लागावं लागेल ग, सखी त्यांच्याबद्दल अगदी खोदून विचारत होती. हे पाहून तिच्या चेहऱ्यावर तिच्याही नकळत भलतेच ब्लश करणारे भाव आलेले. नाही आधी सांग, आणि त्याच्याबद्दल विचारल्यावर तुझा चेहरा का इतका गुलाबी होतोय? का तुलाही आवडलाय तो? अगं तू वेडी आहेस का? काही काय बोलत आहेस? तिच्या तोंडून आलेल्या त्या प्रश्नावर अवनीच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. मिथिला, इकडे ये. पाहिलेस का ही कशी लाजते? मी त्या पाहुण्यांबद्दल विचारलं तर. सखीने आता हळूच ही बातमी मिथिलापर्यंत पोहोचवली आणि आता तर आणखी मुलींनीही तिला घेरलं. अरे काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये. सांगितलं ना, बाबांच्या ओळखीचे कोणीतरी आहेत, बिझनेसमन आहेत, कोणीतरी शहरातून आलेत. जाऊ द्या ना मला. त्यांना काही लागलं तर बाबांनी मला पाहायला सांगितलंय. ओहो, त्यांची एवढी काळजी आत्तापासून? सखी, मिथिला, वेडा झालाय का तुम्ही? अवनी म्हणत होती आणि रंगाला आलेल्या मुली तिला उगाचच छेडत होत्या. त्यांची मस्ती चाललेली आणि विल्यम दिसत नाही म्हणून खाली आलेला क्षितिज असा समोरून खाली आलेला दिसला तशा पुन्हा त्यांच्यात पिकलेली खसखस एकदम थांबली आणि क्षितिजला उगाच ओशाळल्यासारखं झालं. जणू त्या सगळ्या जणी आपल्याबद्दल काही बोलत आहेत की काय असंच वाटून त्याला गेलेलं. आता हा विषय बंद, मी आलेच, म्हणत अवनी तिथून सटकली आणि किचनमध्ये आली जिथं शिवराम काहीतरी करत होता. दादा, इथं काय करतोयस तू? अगं कॉफी बनवतोय, त्यांना हवी होती. तुमचा भोंडला चाललेला, मग म्हटलं आपणच करावं. अरे पण कॉफी नाहीये घरात. हो का? मलाही सापडत नव्हती. पण त्या मेन साहेबांसोबत आलेले साहेब कॉफी आणायला गेलेत. त्यांना हवी आहे कॉफी काही करून. अरे बापरे, चहा नाही का चालणार? विचार ना तू त्यांना एकदा. विचारू म्हणतेस?
हे विचारतानाही त्याच्या चेहऱ्यावर 1700 आठ्या होत्या. अरे तू एवढं घाबरणार असशील तर राहू दे, अवनी हसली. अवनी आम्ही जातोय ग घरी, सखी किचनच्या दरवाजाजवळ येत म्हणाली. हो हो ठीक आहे, आणि उद्या येईन मी तुमच्या घरी भोंडल्यासाठी. हो ते आहेच ग, पण उद्या दुपारचं लक्षात आहे ना, आमच्या शेतात भेटायचं ठरलेलं, लक्षात ठेवशील, मी तिला आठवण करून देत म्हणाली. हो आहे लक्षात, मी येईन. चल मग भेटू उद्या, म्हणत सगळ्या तिच्या मैत्रिणी निघून गेल्या. मंजिरी ही बाहेरचं नीट आवरून किचनमध्ये निघून आली. आणि इकडं क्षितिजलाही आता कुठे त्या सगळ्या निघून गेल्यावर हायसं वाटलं. तिथेच घुटमळणारा त्याला दरवाजातून विल्यम येताना दिसला, तसं त्याने त्याला हाक मारली. हे विल्यम, बाहेर कुठे गेला होतास यार, मी कधीच वाट पाहत होतो. अहो यांच्याकडे कॉफी नाहीये, मग बघायला गेलो होतो कुठे दुकानात मिळते का. मग काय झालं, मिळाली? अहो संपलीये, जी होती ती एक्सपायर झाली होती, उद्या येईल म्हणालाय दुकानदार. अरे यार, क्षितिज क्षणाक्षणाला वैतागत होता. राग येत होता छोट्या छोट्या गोष्टींचाही त्याला, पण तो बाहेरही काढू शकत नव्हता. शिवराम बाहेर येताय का प्लीज, विल्यम थोडा आत जाऊन म्हणाला. हो साहेब बोला ना, मिळाली काय कॉफी? नाही मिळाली आहे. ओ मग आता डायरेक्ट जेवण बनवायला सांगू का? जेवण सांगाच हो, पण सध्या साहेबांना सर्दीचा त्रास होतोय, म्हणून तर कॉफी हवी होती, विल्यम सांगत होता. आणि दरवाजाच्या मागून अवनी ऐकत होती. सर्दीसारखं वाटतंय, मग कॉफी कशाला हवीये, चहाच बनवते, तोही आल्याचा आणि गवती चहाचा, लगेच बरं वाटेल त्यांना, म्हणत तिने लगेचच किचनमध्ये येत गॅसवर ठेवलेल्या पाण्याच्या अदनात चहा, आले, 2 लवंगा आणि गवती चहा टाकला आणि ते पाणी उकळू लागले. विल्यम राहू दे, चल वर, काही उपयोग नाही, म्हणत क्षितिज थोडा वैतागून वर निघाला असेल एवढ्यात विल्यमने त्याला पुन्हा हाक मारली. सर आधी फ्रेश झालात का? आधी फ्रेश तर व्हा, पुन्हा वर गेल्यावर आठवेल. अरे यार हो, तेही राहिलंच आहे, पण माझा तेवढा टॉवेल वर राहिलाय, तो आणतोस का? हो मी आलोच घेऊन, तुम्ही व्हा पुढे, म्हणत विल्यम त्याचा टॉवेल आणायला गेला आणि क्षितिज फ्रेश व्हायला गेला. क्षितिज फ्रेश होऊन आला आणि विल्यम टॉवेल घेऊन बाहेरच उभा होता. थँक्स विल्यम, सॉरी तुला मी हेही काम लावलं. इट्स ओके सर, मीही आलोच फ्रेश होऊन. हो ये तू, म्हणत टॉवेल घेऊन तो चेहरा पुसत लगेचच वर रूममध्ये निघाला, तर वर जाताना कानावर अवनीचं वाक्य पडलं. मंजिरी आत येतेस? हो आले ताई, काय ग? अगं दिवे लागण्याची वेळ झालीये, घरातले सगळे दिवे लाव बरं, आणि देवापुढे दिवाही लाव, आणि चहा होत आलाय, तर झालं की एवढा चहा नेऊन दे ना पाहुण्यांना. हो ताई आलेच मी दिवे लावून, म्हणत मंजिरी धावली. क्षितिज वर पोहोचला, खिडकीजवळ येऊन थांबला होता. आता अंधार झालेला, घरातले दिवे एका पाठोपाठ लागत होते. मंजिरीने धावत जाऊन ते लावले असावेत. तिथलं वातावरण अगदीच वेगळं वाटत होतं. कधीतरी दोघींचा येणारा आवाज फक्त यायचा, एक वेगळीच शांतता होती ती. कसलीही घाई नाही की उगाच धावपळ नाही, सगळं कसं निवांत होतं. मंजिरी तिची छोटी बहीण असावी तिच्याकडे पाहूनच कळत होतं. थोडीफार नाकीडोळी तिच्यासारखीच होती दिसायला, म्हणजे या घरात एक नाही 2 मुली आहेत, एव्हाना त्याला समजलेलं. एवढ्यात मागून विल्यमाला तसा खिडकीजवळ बसलेला क्षितिजला पाहून म्हणाला, सर आराम करायचा ना? अरे हो आराम करणार तर आहेच, आता जेवण करूनच आराम करेन. आणि इथे छान वाटतंय रे खिडकीजवळ, वेगळंच फिलिंग वाटतंय आज. असं का वाटतंय कळत नाही, जणू याआधीही मी या जागेवर बसलोय. हा वाडा खूप ओळखीचा वाटतो, अनबिलिव्हेबल आहे नाही? हो का, बरं बरं, असं होतं कधी? विल्यम हसला. अरे खरंच असंच वाटतंय जणू आता, म्हणून इथेच थांबलो. दोघांचं बोलणं चाललेलं आणि एवढ्यात खाली बोलणाऱ्या अवनीचा आवाज पुन्हा आला. मंजिरी जा ना, हा चहा नेऊन देतेस ना? हो ताई आण, आलेच देऊन. आणि हो मंजू, दरवाजा वाजव हा आधी, डायरेक्ट उघडू नको, उगाच त्यांना आवडेल नाही आवडेल. ती मंजिरीला सूचना करत होती, जे वर क्षितिज ही ऐकत होता. उगाच सकाळी तिला वाईट समजणारा ती काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करते हे जाणून आता मात्र त्याला वेगळं फील होत होतं. हो ताई, म्हणत ती बहुतेक चहा वर घेऊन निघाली असावी.
कारण काहीच क्षणात दरवाजाची कडी वाजली गेली. आजचा पार्ट इथंच संपलाय. गावातलं ते वातावरण हळूहळू क्षितिजला आवडू लागणार आहे आणि मग अशीच अवनी सुद्धा आवडू लागेल का? बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.